श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, देवाच्या घरी आपल्या इच्छा पूर्ण व्हायला वेळ लागतो. आता म्हणूनच समजा की तो दिवस जवळ आला आहे. स्वामी महाराज स्वतः येऊन तुमचे दुःख कमी करणार आहे. आज घरामध्ये जितका अंधार आहे तितका सूर्य उजळून निघणार आहे. तुझा देव अतिशय शक्तिशाली आहे. तो लवकरच तुला संकटातून बाहेर काढणार आहे. तुला खूप संपत्ती देणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला एका अटीचे पालन करावे लागेल. फक्त तुम्हाला 108 वेळा हा मंत्र ऐकावा लागेल, तोही शेवटपर्यंत. तरच तुम्हाला अपार संपत्ती मिळेल आणि जगातील सर्व सुख तुमच्या चरणी येतील. यासाठी तुम्हाला हा मंत्र मनापासून ऐकावा लागेल. जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही या अद्भुत शक्ती मंत्राचा जप करू शकता. भक्त हो, स्वामी महाराजांचे मंत्र खूप शक्तिशाली असतात. तुम्ही नित्यनेमाने स्वामींचा मंत्र जाप केला तर तुम्हाला नक्कीच त्याचे अनुभव येतील. स्वामींच्या या मंत्राच्या प्रभावाने तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दुःख कमी होईल. दुःखाचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या जीवनात पैशांविषयीच्या ज्या अडचणी चालू आहेत त्याला मार्ग मिळेल. याच्यावर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये स्वामी माझ्या पाठीशी राहा असे लिहा आणि गरज आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. भाग्यवान ठराल. अक्कलकोटापासून 20 कोसावर लोहगाव म्हणून गाव आहे. त्या गावचे बापूराव कुलकर्णी यास कंठछिद्र पडले होते. त्यामुळे अन्नपाणी त्या छिद्रातून बाहेर पडत असे. पुष्कळ औषधोपचार केले परंतु गुण येईना. मग अतिशय त्रासून ते गाणगापुरास आले व ब्राह्मणांकडून गुरुचरित्राचे पारायण करून आपण ऐकले. 7व्या दिवशी त्यास असा दृष्टांत झाला की पार्थिव गणपतीची पूजा करा. नंतर ते गणपतीची पूजा करू लागले. असे बरेच दिवस क्रम चालला होता. एक दिवस ते पार्थिवाची पूजा करीत असता मागून एक भुजंग अंगावर चढू लागला. हे बुवांनी पाहताच घाबरून जाऊन पार्थिव खाली पडला. त्या सरसा तो भुजंग पळाला. त्या दिवसापासून बापूंच्या कंठास आराम पडू लागला. पुढे त्यास असा दृष्टांत झाला की हरिगुण वर्णन करा. इतक्यात जागी होऊन विचार करू लागले की मला विद्याही नाही व कोणत्याही तऱ्हेचा अभ्यास नाही, तर कवित्व कसे करता येईल. परंतु आज्ञा झाल्याप्रमाणे सुरुवात केली पाहिजे असे म्हणून 3-4 अभंग केले. परंतु प्रत्येक अभंगाचा शेवटचा चरण पूर्ण होईना. बापू चिंतातूर होऊन श्रींची प्रार्थना करू लागले. मग पुन्हा दृष्टांत झाला की अक्कलकोटी मी अवतार घेतला आहे, तर त्या ठिकाणी जाऊन श्री समर्थांना शरण जा म्हणजे कार्य होईल. लगेच दुसऱ्या दिवशी बापू अक्कलकोटी येऊन महाराजास साष्टांग नमस्कार घालून उभे राहिले. इतक्या श्रींनी बापूंच्या कंठास पायाचा अंगठा लावला व मस्तकी हस्त ठेविला. त्याबरोबर कंठवेथा विशेष बरी होऊन पूर्णानुभवासहित ज्ञानप्रकाश झाला. नंतर बापूंनी अभंगाचा शेवटचा चरण लिहिला. पुढे ते दास बापू या नावाने प्रसिद्धीस येऊन संत पदवीस पावले. अशी श्रींची कृपा त्यांच्यावर झाली. स्वामी भक्त हो, आपण स्वामी समर्थांचा प्रसंग ऐकला त्याबद्दल धन्यवाद. आता ऐकूया स्वामींचा शक्तिशाली मंत्र. तो मंत्र असा: श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर
स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः.
श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः.
श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः. श्री ऋणमुक्तेश्वर स्वामी समर्थाय नमः.